पहा, आपण एक छान खेळ घेणार आहेत. खेळ कसा खेळायचा नीट ऐकायचं. मी काही संख्या उच्चारणार आहे. समसंख्या असेल जर मी म्हटलेली तर तुम्ही खाली टाळी द्यायची. कशी? आणि मी जेव्हा विषम संख्या उच्चार करेन तेव्हा तुम्ही हात वर करायचा. लक्षात आले? आलंय की नाही? तर बघा, आता तुम्ही काय करायचे, तुम्हाला क्लुप्ती सांगितलेली समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या कशाला म्हणायचंय? आणि विषम संख्या म्हणजे ते अंक नसले की ती कोणती संख्या? त्यापेक्षा अजून एक क्लुप्ती मी सांगितलेली ती वापरायची. एकक कोणता आहे हे लक्षात घ्यायचं आणि ती कृती करायची. बघू आपण कोण किती छान करते. 35. बघा, चुकायचं नाही, चुकायचं नाही. 40, 20, 18, 4, 3, 17, 30, 36, 49, 79, 5, 40, 88, 87. बघा, फक्त एकक लक्षात घ्यायचं आहे. 45, 5. हा म्हणजे लक्षात येतं बघा. 48, 77, 87. बघा, सगळे चुकले. 87 म्हणजे बघा एकक काय असणार आहे? 87चा 7. हे लक्ष देऊन बघा. आता 18, 50, 70, 30, 22, 7, 10, 23, 44, 48, 37, 26, 35. छान. आता सगळ्यांनी माझ्याकडे तोंड करायची. सांगा मला काय शिकायला मिळालं? समसंख्या आणि विषम संख्या. त्याची क्लुप्ती काय सांगितली मी तुम्हाला? त्याचं मी उच्चारलेल्या अंकाचं काय बघायचं? स्थान. काय बघायचं? फक्त स्थान बघायचं. म्हणजे ते कोणतं स्थान पाहिल्यावर आपल्याला समविषम कळतं बरं? एकक स्थान. 7 म्हटलं की काय? 7. शेहे म्हटलं की 51 म्हटलं की 9. 8 म्हटलं की यावरून आपल्याला या खेळामध्ये छान आणखी काय बरं शिकायला मिळालं? काय वाटलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्ष देऊन ती संख्या ऐकली, कारण तरच आपली कृती बरोबर येणार आहे. नाही ऐकली तरी कळणार आहे का? टाळी वाजवायची का हात वर करायचा म्हणून? नाही कळणार आहे. छान. तुमच्यासाठी एकदा टक्क टाळी.